पण निवडणूक आयोगाने मुळातच खोटी माहिती द्यायचं असं ठरवलं असेल, त्यांना तसं सांगितलेलं असेल की तुम्ही अशी घटना राहुल नार्वेकर तुम्हाला मागणार आणि मग तेव्हा तुम्ही सांगायचं की आमच्याकडे कोणतीच घटना नाही, आमच्याकडे 1999चीच घटना आहे. तर हे जे खोटं पेरलं गेलेलं आहे आणि ठरवून खोट्या पद्धतीने काहीतरी आलेख निर्माण केलेला आहे, त्याच्यावर आता आपण विश्वास ठेवून चालणार नाही. कारण आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलं. आपण बरेचदा म्हणतो की आपण डोळ्यांनी आणि कानांनी एकत्र ऐकून बघितलेलं ते आहे ते सत्य असू शकते. आता त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर आहेत, आपण पाहिला व्हिडिओमध्ये की राहुल नार्वेकर तेव्हा 2013मध्ये उपस्थित आहेत शिवसेनेमध्ये. कारण त्यांनी 2-3 पक्ष बदलून ते आलेले आहेत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये ते गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची लॉयल्टी कोणासोबत नाही आहे. पण निदान आमचं म्हणणं एवढंच आहे की संविधान आणि लोकशाहीसोबत तर लॉयल्टी ठेवा आणि प्रामाणिकता जी आहे ती तुमच्या पदाला आवश्यक असणारी गोष्ट आहे ती तुम्ही बाळगली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ते राहुल नार्वेकर दिसतात की 2013मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर जी कार्यकारिणी सभा झाली त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना सगळे अधिकार बाळासाहेबांचे देण्यात आले आणि तसा बदल करण्यात आला. आता तो बदल केल्यानंतर त्याच्यासोबतचे सगळे कागदपत्र जे आता अनिल देसाई साहेबांनी आपल्याला दाखवले की शिक्कामोर्तब करून व्यवस्थित ते त्यांची रिसिव्ड केलेले आहे की तुम्हाला सगळे कागदपत्र मिळालेले आहेत. मग आता कागदपत्र मिळाल्यावर निवडणूक आयोगाने मुद्दामून कोणते तरी चुकीचे कागदपत्र दिले असतील, त्या बेसिसवर या माणसांनी निर्णय घ्यायचा राहुल नार्वेकर यांनी, ते सुद्धा चुकीचं आहे. ते स्वतः होते तिथे त्या मीटिंगमध्ये हजर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.